नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता मंजिरी विठुरायाची मूर्ती घरात घेऊन येते. आता घरात विठुरायाची मूर्ती स्थापन होताच मंजिरी लगेच विठुरायाला म्हणू लागते, खरंच विठुराया, तू प्रत्येक संकटात आमच्या मदतीला धावून येतो, आम्हाला तारणहार बनून आमच्या संकटाची मात करतो. खरंच तुझे आभार कसे मानावे ना राया, तेच कळत नाही. असे म्हणून मंजिरी आता हात जोडून इथे विठुरायाचं दर्शन घेत असते. त्याच वेळेस निखिल, रुजिदा सर्वजण विठुरायाचं दर्शन घेतात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, "गिरी, तुला काय नाक रगडायचे ना तेवढं रगड, किंवा उद्या तू लोळण जरी घेतलं ना तुझ्या रायासमोर, तरीही तो तुझ्या मदतीला धावून येणार नाही. बघ मंजिरी, आजचा दिवस आहे, काय नाक रगडायचे ते रगड, कारण उद्याचा सूर्योदय तुझ्या आयुष्यात अंधार घेऊन येणार आहे." असे म्हणून आता शशिकला हसू लागते. त्याच वेळेस आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जिजी उठलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "अगं जिजी, तू एवढ्या सकाळी कशाला उठलीस बरं? तू आजारी आहेस की नाही? आराम करायचा जरा वेळ." तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, "अगं मंजिरी, आराम करू करू ना मला कंटाळा आलाय. एकदाचं हिंडलं फिरलं म्हणजे ना अंग मोकळं होतं की नाही." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "हो जिजी, पण हे घे, हे गरम गरम पिऊन घे बरं. मी तुला उठलेलं बघितलं ना, तेव्हाच तुझ्यासाठी काढा बनवायला टाकला होता." तेव्हा जिजी म्हणू लागते, "अगं मंजिरी, कशाला? आता ना मी एकदम बरी झाली, आणि हे काढे वगैरे ना देऊ नको बरं, मला कंटाळा आलाय." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "नाही या जिजी, तुला हे बरं होईपर्यंत घ्यावंच लागेल." तेव्हा जिजी म्हणू लागते, "मंजिरी, तुला काय खावंसं वाटतंय? मी काहीतरी बनवू का तुझ्यासाठी?" तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "अगं ये, आत्ताच आजारपणातनं उठली, बरी झाली ना, त्यामुळे तुला काही करायची गरज नाही, आणि मी आहे की, जे काही बनवायचंय ते मी बनवू शकते ना. तुला काय खायचंय सांग बरं बघू मला." तेव्हा जिजी म्हणू लागते, "अगं मंजिरी, तुला माहिती आहे ना, दुसऱ्याला पोटभर जेवू घालण्यात मला किती आनंद मिळतो ते." त्याच वेळेस नाना येतात. आता दोघी मायलेकींच्या अशा सुंदर गप्पा ऐकताच नाना म्हणू लागतात, "अरे बापरे, मायलेकी तर खूपच खुश आहे, एकमेकींसाठी खास काहीतरी बनवायचा विचार करताय, पण आमच्याकडे कोणीतरी लक्ष द्या बरं का." तेव्हा जिजी म्हणू लागते, "हे बघा, हे असे चेष्टा करतात. अहो, तुमच्याकडे लक्ष देत नाही का मी? म्हटलं मंजिरीसाठी काहीतरी मस्त गोडाधोडाचं करावं, पण ती काही ऐकायला तयारच नाही." तेव्हा नाना म्हणू लागतात, "काय बनवायचे ना ते ठरवा आणि बनवा, तोपर्यंत ना मी पेपर घेऊन येतो." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "हो नाना, मी पण दूध घेऊन येते." असे म्हणून नाना आणि मंजिरी दोघेही दरवाजे उघडतात, आणि दरवाज्यातनं बाहेर बघतात तर आज पेपरही आलेलं नसतं आणि दूधही आलेलं नसतं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, "हे असं कसं होऊ शकतं? आज पेपरही आला नाही आणि दूधही नाही. नाही नाही, असं कसं झालं असेल बरं?" तेव्हा नाना म्हणू लागतात, "काळजी करू नको मंजू, मी बाहेर जाऊन पेपर घेऊन येतो आणि तिकडेच दूधवाला भेटेल, दूधही घेऊन येतो." त्याच वेळेस आता दरवाजाला मंजिरी आणि रायाचं पोस्टर लावलेलं असतं, पण नाना आणि मंजिरीचं त्याकडे लक्षच जात नाही. तेव्हा लगेच नाना आता तिथनं दूध आणि पेपर आणण्यासाठी घराबाहेर पडतात. तर इकडे रायाला सकाळी सकाळी अण्णांचा फोन आलेला असतो. तेव्हा राया डिफिकलला म्हणू लागतो, "अरे अण्णाने का फोन केला असेल सकाळी सकाळी?" तेव्हा डिफिकल म्हणू लागतो, "काय विषय भावा, बघ तरी बरं." तेव्हा राया फोन उचलतो. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, "राया, मी एक बाप म्हणून तुझ्यासाठी एक भयानक मोठा निर्णय घेतला. तो तुला पटतो की नाही तो मला माहिती नाही, पण एक बाप म्हणून मी तो योग्य निर्णय घेतलाय बरं का." तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "अण्णा काय बोलताय तुम्ही? कसला निर्णय? कशाबद्दल बोलताय?" तेव्हा अण्णा म्हणू लागतात, "तू लवकरात लवकर मला भेटायला ये, तुझा प्रस्ताव घेऊन जायचं एके ठिकाणी आपल्याला." तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, "काय प्रस्ताव, आणि कसला प्रस्ताव? अण्णा, मला काही विषय समजेनासा झालाय, जरा स्पष्ट सांगा की." तेव्हा अण्णा म्हणू लागतात, "अरे तू इकडे ये पटकन, मग तुला कुठे जायचंय, कुठे तुझा प्रस्ताव मांडायचा हे समजा काही सांगतो." असे म्हणून अण्णा फोन कट करतात. तेव्हा राया डिफिकलला म्हणू लागतो, "अरे डिफिकल, हा काय प्रश्न आहे? मला काही समजेनासं झालंय. प्रस्ताव? कुठे प्रस्ताव मांडायचा आहे, आणि माझ्याबद्दल? चल बरं बघून येऊया." असे म्हणून राया आणि डिफिकल आपल्या घरातनं बाहेर पडलेले असतात. तर इकडे नाना आता पेपर घेण्यासाठी बाहेर आलेले असताना सगळ्या गावभर मंजिरी आणि रायाचे पोस्टर लागलेले बघतात. आता मात्र नाना सगळे पोस्टर फाडू लागतात. त्या पोस्टरवरती लिहिलेलं असतं, "मंजिरी या गावाची घाण आहे, तिने पटकन हे गाव सोडून निघून जावं." आता मात्र लगेच नाना सगळे पोस्टर फाडू लागतात. सगळे गाववाले जमा झालेले असतात. तेव्हा नाना म्हणू लागतात,
लागतात, कोणी लिहिलंय हे, कोणी असं माझ्या मुलीबद्दल लिहिलंय. तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात, याचीच पोरगी आहे ती, याचीच पोरगी गावाची घाण आहे आणि यांना सगळ्यांना घराबाहेर काढायलाच हवं. असे म्हणून सगळे लोक आता नानांच्या अवतीभोवती गोंधळ करू लागतात. नाना मात्र खूपच घाबरतात. त्याच वेळेस आता सगळे गावातील लोक नानांना खूपच त्रास द्यायला लागतात. तर इकडे मंजिरी नानांची घरी वाट बघत असते. तिने आता गॅसवरती चहाही टाकलेला असतो, कारण नाना दूध घेऊन येणार असते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला येते आणि म्हणू लागते, अगं मंजिरी, अजून चहा झाला नाही का? तेव्हा मंजू म्हणू लागते, नाही ना गं काकू, नाना केव्हाचे पेपर आणि दूध आणण्यासाठी गेलेत, अजून आले नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय, दूध आणण्यासाठी? म्हणजे दूधवाला आला नाही का आज? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झालंय, कुठे संपय का काही सांगताच येत नाही. तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते, संप नाहीये, सगळं काही थांबवलंय, इकडे येण्यापासून सगळं काही थांबवलंय, थोड्याच वेळात कळेल नेमकं काय आहे ते. आता मात्र लगेच मंजिरी बाहेर जाते, नानांना फोन लावत असते. तेवढ्यात शशिकला गॅस बंद करून बाहेर येते. ते जीजी म्हणू लागते, अगं मंजिरी, तू कशाला फोन लावते, हे बघ त्यांचा फोन घरीच राहिलाय. त्याच वेळेस आता इकडे नाना धावतच घरी येतात आणि जोरजोरात दरवाजा वाजू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाना, मी दरवाजा उघडते पटकन. आता मात्र नाना लगेच म्हणू लागतात, मंजिरी पटकन उघड, पटकन. आता मात्र मंजिरीने दरवाजा उघडतात, सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्या गाववाल्यांनी नानांचं तोंड इथे काळं केलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना, तुमची अशी अवस्था कोणी केली? त्याच वेळेस नाना पटकन दरवाजा आतमधून बंद करतात आणि खिडक्याही बंद करू लागतात आणि लगेच तिथे सोफ्याजवळ जाऊन बसतात आणि म्हणू लागतात, कोणीही दरवाजा उघडायचा नाही, ते लोक आपल्याला मारून टाकतील. आता मात्र शशिकला म्हणू लागते, कोण आहे, थांबा मी बघतेच बरं कोण आहे. असे म्हणून ती दरवाजा उघडायला जाणार, तेच नाना तिला जोरात पाठीमागे ओढतात आणि म्हणू लागतात, शशिकला, सांगितलं ना, कोणीही दरवाजा उघडायचा नाही, ते खूप लोक मारतील का आपल्याला. आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, हे सगळं काय झालंय, कशी अशी अवस्था झाली तुमची, कोणी केली, पटकन सांगा ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना, एवढे का घाबरलायत आणि अशी अवस्था कोणी केली तुमची, सांगा ना, तुम्ही जर आम्हाला सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे, थांबा मीच बघते. असे म्हणून मंजिरी पटकन दरवाजा उघडते. त्याच वेळेस आता दरवाजातून दगडफेक केले जातात. आता बरेचसे दगड मंजिरीला लागलेले असतात. तेव्हा लगेच नाना पटकन दरवाजा बंद करतात आणि खिडक्याही बंद करतात. आता मात्र खिडकीतूनही लोक दगड फेकत असतात. त्याच वेळेस आता लगेच निखिल म्हणू लागतो, नाना, झालंय काय, पटकन सांगा ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाना, काय झालंय. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, अगं मंजिरी, तुझ्या आणि रायाचे सगळ्या गावभर पोस्टर लागलेत आणि त्या पोस्टरवरती लिहिलंय, मंजिरी या गावाची घाण आहे आणि तिने हे गाव सोडून जावं. आता मात्र शशिकला म्हणू लागते, गावात सगळीकडं नाम बदनाम केलं ग. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, शशिकला, काय बोलते तू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, असं लोक बोलत असतील ना, हो की नाही भाऊजी. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो, लोकांनी सांगितलंय की मंजिरीने हे गाव सोडून जावं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस इकडे आता राया गावात आलेला असतो. आता मात्र सगळीकडे मंजिरी आणि रायाचे पोस्टर बघताच राया सगळे पोस्टर फाडू लागतो आणि म्हणू लागतो, कोणी केलं हे सगळं आणि कोणी लिहिलंय हे सगळं, नाही नाही नाही, असं एका पोरीबद्दल लिहूच कसं शकता, हे सगळं काम ना त्या घोरपडेचंच असणार आहे, असं ना कचरा डोक्यात फक्त त्याच्यात जातो, त्यामुळे ना त्या घोरपड्याला सोडणार नाही, मिस फायरची अशी नाचक्की तो करूच कसं शकतो. असे म्हणून राया आता गावातून निघालेला असतो. आता मात्र सगळे पोस्टर राया फाडत असतो. त्याच वेळेस इकडे आता शशिकला आणि जीजी सर्वजण एका ठिकाणी बसलेले असतात. आता मात्र खिडकीतून खूप सारे दगडं येत असतात. त्याच वेळेस त्या एका दगडाला एक कागदही गुंडाळून येतो. आता शशिकला पटकन तो कागद वाचू लागते आणि म्हणू लागते, अरे बापरे, अनर्थ झाला, बघ बघ, वॉर्निंग लेटर आलंय. तेव्हा रुजिता म्हणू लागते, काय बोलते मम्मी, वॉर्निंग लेटर कसलं. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, अगं पंचायतीमधनं लेटर आलंय, तुम्हा सगळ्यांना आपल्यांना म्हणजे हे गाव सोडून जायला सांगितलंय, नाहीतर हे घर पेटून देऊ. आता मात्र सगळेजण खूपच घाबरतात. तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, चांगलेच घाबरलेत, अजून थोडंसं जास्त घाबरून द्यावं लागते, म्हणजे कसं पटकन आपला मार्ग मोकळा होईल. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अगं बोल ना
शशिकला पुढे काय लिहिलंय? तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी या गावाची घाण आहे, या गावाची कीड आहे, तिला या गावातून बाहेर काढावंच लागेल. आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, मंजू तू काळजी करू नको, धीर सोडू नको बरं. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, गं शशिकला पटपट वाच. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो हो वाचते ना, मला तरी काय, वाचल्यानंतर हा कागद फाडूनच टाकायचा आहे. असे म्हणून ती मनोमनी खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, काल या पोरीचं मुंडन करायला सगळे लोक जमा झाले होते, पण काल ही पोरगी वाचली, पण आज वाचणार नाही. आता मात्र जीजी म्हणू लागते, काल काय झालं होतं मंजू? काल मुंडन करायला आले होते म्हणजे नेमकं झालं काय होतं? त्याच वेळेस आता लगेच शशिकला तो कागद फाडते आणि म्हणू लागते, आता अति झालंय या लोकांचं, काल खूप सहन केलं पण आज बघून घेणार नाही, आता बघतेस मी कोण आहे ते. असे म्हणून शशिकला आता दरवाजा उघडणार तेच मंजिरी आणि जीजी तिला थांबवते. तेव्हा जीजी विचारू लागते, काय झालं होतं शशिकला काल, मला समज काही कळायला हवा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई कसं सांगू, काल मंजिरीला या गावातील लोकांनी खूप त्रास दिला हो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू काही सांगण्याची गरज नाही, जीजी हे बघ काही घडले नाही, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं. तेव्हा जीजी म्हणू लागते, नाही नाही मला समजायलाच हवं काय झालं ते, थांब मी जयलाच विचारते. आता मात्र लगेच जीजी ते जयला फोन करण्यासाठी बाजूला जाते. आता मात्र खिडकीतून घरात दगडफेक होत असतात, तर इकडे राया आता गाववाले पंचायत जमलेले असतात तिकडे येत असतो. तर गावातील लोक सरपंचांना म्हणत असतात, या पोरीला शिक्षा व्हायलाच हवी, हिच्यामुळे आपलं गाव बदनाम होतंय, अख्खं गाव खराब होतंय. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतो, हो मी इथे न्यायनिवाडा करण्यासाठीच जमलोय ना, मग आपण नक्की काहीतरी न्यायनिवाडा करू. त्याच वेळेस आता घोरपडेचा एका बाईला फोन येतो. तो म्हणू लागतो, आजच्या आज काम झालं पाहिजे. तेव्हा ती बाई म्हणू लागते, सर काळजी करू नका, तुमचं काम नक्की होईल. त्याच वेळेस दुसरी बाई म्हणू लागते, मागच्या वेळेस त्या मंजिरीच्या बाबतीत काय घडलं होतं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, तेव्हा तिचा भूतकाळ तो सगळ्या गावाला माहिती आहे, पण आता तिला शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा लगेच सरपंच म्हणू लागतात, हो शिक्षा होणारच आहे, पण तुम्ही शांत व्हा ना जरा. तेव्हा लगेच गावातील माणूस म्हणू लागतो, नाही नाही आता शांत राहून जमणार नाही, एका पोरीमुळे बाकीच्या पोरीबाळींनाही लोक नावं ठेवतील, आपलं गाव खराब होईल, त्यामुळे ही असली घाण घराबाहेर नाही तर गावाबाहेरच काढावी लागेल. आता मात्र सगळे लोक खूप भडकलेले असतात. त्याच वेळेस राया तिकडे येतो आणि म्हणू लागतो, काय झाले तुमच्या सगळ्यांचं? तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, हे बघ राया भाऊ, तू कसा आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, तू विठुरायाचा एक भक्त आहे, सगळ्या गावाला माहिती आहे तू कसा आहे, पण ती पोरगी तुला फूस लावते आणि तिच्या जाळ्यात अडकवते, पण आता आम्ही तिला सोडणार नाही, तिला शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा राया म्हणू लागतो, गप्प बसा. पहिला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मिस बाहेर हे तुम्ही जे समजताय ना अशी नाही आहे, मी तिला अगदी जवळून ओळखतोय, ती एकदम चांगली पोरगी, तुम्ही जे समजताय ते काय बी नाही. उगाच एखाद्या पोरीची अब्रू चव्हाट्यावरती आणू नका. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, अफवांवरती विश्वास ठेवू नका, ह्या अफवा खोट्या असतात. तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते, ए राया भाऊ, काल आम्ही तुझं समजा ऐकला, विठुरायाच्या बाबतीत आम्ही समजून घेतलं, पण आज नाही. तू काल बोलला होता ना, ज्याने कोणी पाप केलं नसेल त्याने समोर या आणि शिक्षा द्या. आता बघ ना, त्या पोरीची सगळी पापं समोर आलीत. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए बाई, तू एक बाई आहे म्हणून मी काही करू शकत नाही असं समजू नको. त्या मिस फायरबद्दल मी एक शब्दही वाईट ऐकून घेऊ शकत नाही, कारण ती एक चांगली पोरगी, त्यामुळे नीट राहायचं, कोणी बी काय बी करायचं नाही. आता मात्र लगेच ती बाई मनाशीच म्हणू लागते, आता तर हा राया सगळ्या गाववाल्यांना समजवतो की काय, नाही नाही नाही, सरांनी सांगितलंय ते काम व्हायलाच हवं. त्याच वेळेस इकडे आता जीजी जयला फोन करते आणि म्हणू लागते, अरे जय कुठेस तू, इकडे आमच्या घरावरती दगडफेक होत आहे, हल्ला झालाय, पटकन ये तू. तेव्हा जय म्हणू लागतो, काय जीजी, घरावर हल्ला? अरे बापरे, तुम्ही दरवाजा खिडकी बंद करून घरातच बसा, मी लगेच तिकडे यायला निघतोय. तेव्हा लगेच आता जय फोन बंद होतात जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस आता इकडे राया लोकांना म्हणत असतो, कोणी बी मिस फायरच्या अंगाला हातही लावायचं नाही आणि मुळात म्हणजे हे सगळं केलंच कोणी, त्यामुळे गाव बदनाम होईल असं म्हणतंय कोण? त्याच वेळेस एक बाई म्हणू लागते, अरे सडकं फळ आहे ते गावाला लागलेलं आणि ते गावातून बाहेर काढायलाच हवं, एकामुळे अख्खं गाव नसलं जाईल. तेव्हा राय म्हणू लागतो, हो का, एकामुळे अख्खं गाव नसतं का, एक चांगल्यामुळे अख्खं गाव चांगलं का होत नाही मग? आता मात्र सगळ्याला
लोकांना रायाने धमकी दिलेली असते, कोणीही मिस फायरला काहीही करायचं नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मंजिरीचं दुकान जाळण्यासाठी लोक तिच्या दुकानाकडे गेलेले असतात. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, डिफिकल्ट चल पटकन, मिस फायरचं दुकान जाळण्यासाठी ते लोक गेलेत. आता मात्र राया मंजिरीचं दुकान कसं वाचवणार, तर इकडे अण्णा मिस फायरच्या म्हणजे मंजिरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा लगेच आता अण्णा इथे जिजी आणि नानाला म्हणू लागतात, हे जे काही गावात राडा घडतोय, जे काही घडतंय ना, त्यावरून मी एक निर्णय घेतलाय, तो तुम्हाला सांगू का? तेव्हा नाना म्हणू लागतात, काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, मंजिरी आणि रायामध्ये हे जे काही चालू आहे ना, त्यामुळे त्या दोघांचं लग्न करून टाकूया असं मला वाटतं. त्याच वेळेस जिजी लगेच नानाला म्हणू लागते, तुम्ही काय बघत बसलाय? या असल्या माणसाला आपल्या घरात जागा पण द्यायची नाही या बसायला, लगेच बाहेर काढा. आता मात्र लगेच जिजीला अण्णाचा खूपच राग येतो. जिजी अण्णाला घरातनं बाहेर जायला सांगते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, एक दिवस होता जेव्हा तुमच्या पोरीने माझ्या डोक्यातील फेटा हिसकावून घेतला होता आणि आता आजचा दिवस आहे. बघा तुमच्या पोरीकडून काय काय हिसकवलं जाणार आहे. आता मात्र जिजी, नाना सर्वजण खूपच घाबरतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.